आता जरा फूड मॉलमध्ये जाऊ, पनीर मोमोज खाऊ. वर ना मोक्तू नावाचं एक ब्रँड आहे, तिकडचे पनीर मोमोज मला खूप आवडतात. सो ते पनीर मोमो खाऊया. आणि मी मोमो म्हटल्यानंतर माझी मम्मी लगेच म्हणते, ओ आज सोमवार आहे. आता बघा मंचा काय होय. ठीक आहे ना, त्या मोमोज काउंटरला जाऊन भेटते. फॅमिलीज मध्ये मम्मी म्हणते साबण वगैरे मिळेल का, आपण दूध वगैरे आणि घराची फॅमिली वस्तू मला माहितीये ना काय सांगायला पाहिजे. पाहिजे की दूध, साबण है ना, सर्फ एक्सेल वगैरे ठेवा, कारण मम्मीचं म्हणणं आहे की इथे मिळत असेल तर आपण घेऊन जाऊ. आता आम्ही आलो फूड कोर्टच्या इकडे. हे बघ किती क्यूट वाटतं, सगळे छोटे छोटे हो कपडे हो. है ना. घेते. कोणासाठी घेऊ? आता कांतारा मूवी आलाय, बघायचा आहे. पिक्चर पिक्चर बोल नको. लवकर. नको. नको. ओके ठीक आहे, चलो. मम्मीला मूवी नाही बघायचा आहे, तो इट्स ओके. आता आपण जाऊन फक्त मोमो नाही, काय अजून पण ऑर्डर करू. लेट्स सी काय आहे काय नाही आहे. म्हणजे आहे तर सगळं, पण मला काय आवडतं ते बघूया. आता जरा सेट होऊया आपण आधी. काय खाणार? पाणीपुरी, एक पाणीपुरी खाऊ आणि काय दुसरं मोमोज, चहा. चहा घरी जाऊन पिऊ ना, तिथेच पियायचं. चालेल. हा शेवपुरी, नको. पाणीपुरी आणि मोमोज. तर आता मम्मीची ऑर्डर आहे पाणीपुरी आणि माझी ऑर्डर आहे पनीर मोमोज. सो फर्स्ट पाणीपुरी ऑर्डर करूया आणि मग मोमोज. आता मी पाणीपुरी ऑर्डर केलं आहे. पाणीपुरी कैलाश पर्वतमध्ये आहे 79 रुपीजचं. इकडे पूर्ण रेट चार्ट आहे. आणि इथे ऑर्डर देऊन ते बनवेपर्यंत आपण मागे जाऊ, तिकडे ऑर्डर करू आणि एक 5 मिनिट्स वेट करूया. कैसे दिया पनीर मोमोज? बनतायत, 10 मिनिटं लागतील इथून. तर जी पाणीपुरी मी ऑर्डर केलेली ती आली आहे तिकडे मागे. आणि पनीर मोमोला एक 10 ते 15 मिनिटं लागतील, कारण ते स्टीम व्हायला वेळ लागतो. पण पाणीपुरी काय लगेच बनते. सो ते मला देत आहेत प्लेट. सो हे घेऊन जाऊया फॉर मम्मीला देऊन टाकू. पाणीपुरी आलंय, मोमोज बनते. ये तू पण बस ना. So, असं केलंय, पण त्यांनी आलू आणि ते टाकलंय, रगडा नाहीये त्याच्यात. बरोबर दिलंय त्यांनी. हो खूप आता थोडं आंबट आहे. मग तू गोड जास्त टाक ना. ऍक्च्युली आपण जी रगडेवाली पाणीपुरी खातो ना, नाही, ते त्यामध्ये पाणी रगडा. आंबट. हा, नाही तर पाणी आंबट आहे. पाणी आंबट आहे, पण रगडा असल्यामुळे, ते गरम असल्यामुळे तो आंबटपणा खरं जाणवत नाही. आता ह्यात आलू आणि हे बुंदी आहे, त्यामुळे ते जास्त आंबट लागत असेल. तर मी पण खाऊन बघते. आहे ना आंबट. मी जेन्युइनली सांगू, मला ती रगडेवाली 30 रुपीज वाली तीच पाणीपुरी आवडते. आवडते. तोंडाला चव बसली आहे तिची. हे आता मोमो आणल्यावर भेटूया. बघूया आपले रेडी आहेत का. रेडी आहे भैया, देखो. रेडी आहेत आपले मोमोज. सो मोमो घेऊया. मी ऍक्च्युली त्यांना विचारलं की 1.5 मिळतील का, कारण 2 प्लेट्स खूप होतात. 12 मोमोज 6 इज इनफ. म्हणजे त्याने मन पण भरतं, पोट पण भरतं. पण 12 वगैरे आले तर ते वेस्ट होतात. तर ते म्हणाले नाही, हाफ नाही मिळत. म्हणजे ठीक आहे. तर मला ना ही रेड चटणी खूप आवडते यांची. 1 2 3 6 पीस येतात मोमोजमध्ये. सो हे आपले मोमोज रेडी आहे. आता मी हे नीट घेऊन जाते. जर हे पडलं तर मला डायरेक्ट फूड मॉल आठवेल. जेव्हा मी लोणावळ्यातून येत होते आणि फूड मॉलला असताना मी आणि प्राप्ती होतो. मी प्राप्तीला म्हणलं हे जर पडलं तर तुझ्यावर, आणि ते नेमकं पडलं. म्हणजे आम्ही काहीतरी घेतलेलं कोल्ड्रिंक आणि ते धाडकन प्लेट घेऊन येता पडलं आणि तेवढ्यात मी पोचले. सो दॅट्स आवर मोमो प्लेट. घे. गरम आहे, थंड होऊ दे. सो एक पाणीपुरी मम्मीने ठेवली आहे माझ्यासाठी. जरा दिलं आहे पाणी. लेट्स सी. हळू मम्मी. डिटॉक कर. गरम होतं. गरम आहे. बापरे. काय केलं. ऍक्च्युली ते थोडेसे ओव्हर स्टीम झाल्यामुळे मी तर हाफ ऑफ करून खाते जनरली.
त्यांचे मोमो खूप छान असतात. ह्यांचं जे पनीर मिक्सचर असतं ना ते काहीतरी डिफरंट आहे. कारण बाकी पनीर आपण खाल्लं ना की त्याच्यात कांदा बाकीचेच मसाले जास्त असतात, पण ह्यात प्रॉपर पनीर असतं कांदा आणि त्याला ह्याच्यात एक पण वेगळी टेस्ट कांदा असते. ह्याच्यात पण आहे, पण आहे. पनीरची क्वांटिटी थोडी चांगली आहे. जनरली आपण खातो ना तेव्हा कांदा खूप जास्त असतो आणि नावाला फक्त पनीर असतं, पण ह्याच्यात फिलिंग बघा, ह्याचं फिलिंग बघा. सी द पनीर, हे बोलते मी. कसं होतं? छान होतं, टेस्ट छान आहे. कसं गरम लागलं? छान. गरम लागलं म्हणजे गरम होताच आणि मी तो खायला गेले. माईक कुठे गेला? बापरे, तू घाबरवलं मला. ओ सॉरी, ह्याला अटकले. मीच लावलंय. फॉर यू. हे एक वेगळं, हे सॉफ्टी असते, त्याला चॉकलेट मध्ये डिप करतात. थँक्यू. वेलकम. मी विचार करत होती काहीतरी थंड खायचं. खाऊन बघ कसं वाटतं. ऍक्च्युली मी हे पण आणलेलं. मस्त, तू टेस्ट. मी खाल्लंय. सो खूप मी मस्त. मेकअप आणलेलं, पण मम्मीला आता ते फिनिश आता मी हे करायला खाऊ? लावते. हा, आता आणि हे माझा खाऊ एक, ते खाऊ. हा, माझा एक लास्ट मोमो आहे ते खाते. मग हे खाऊन हे खाऊया, कारण हे आमचं दोघींचं फेवरेट आहे. आवडलं? खूप मस्त आहे. सरप्राईज. इथे लागलं मोमो. बघू, पण जरा खाऊन बघते. थांबे ठेवू. ते चॉकलेट डिप असल्यामुळे ना एक कमाल लागतं मोमो. चॉकलेट म्हणजे मला डार्क चॉकलेट नाही आवडत. पण ते डार्क नाहीये, ते मिल्क डार्क चॉकलेट नाही आहे. म्हणून आवडलं. तर आज आपण खाल्ले पाणीपुरी, मोमो, मॅकपफ आणि मॅक्सवर्ल. नाही सॉरी, मॅक्सवर्ल कोन डिप्ड इन टू चॉकलेट. आणि आता हे लास्ट आखरी मोमो आहे, तो फिनिश करूया. व्हॉट नेक्स्ट? घरी बसू थोडा वेळ, आलं इथे बाहेर. चालेल. दूध घ्यायचं आणि काय घ्यायचं? दूध घ्यायचंय आणि साबण घ्यायचंय. आणि ह्याचं काय? हे घरी जाऊन खायला. आता मी आईस्क्रीम एवढी मस्त आईस्क्रीम खाली, त्याच्यावरती कुठे हे खाऊ. तर ऍक्च्युली मम्मीला मी मॅक्सवर्ल कोन डिप घेऊन दिला आणि मम्मीला ते खूप आवडलं. मी सरप्राईज दिलेलं, मम्मीला माहित नव्हतं मी ते घेऊन येणार आहे, पण मम्मीला ते इतकं आवडलं तर मम्मीला पफ मी नंतर खाते. सो हे आम्ही कॅरी करणार आहोत. या काय? चलो हो गया खा पी के, खरीदारी करके. खरीदारी, खाल्लं बिल्लं पोटात. आता चला, पोट फुगलं माझं. इथूनच हा चलो. चला. कसं वाटतंय तुझा ब्लॉग करून? छान वाटते, आज काहीतरी वेगळं झालं मला. चल, चलो. मूवी नाही बघायचंय ना? मूवी नको, चहा वगैरे पिऊ, दूध हो, घेऊ. मी ऍक्च्युली मम्मीला विचारलं कांतारा बघायचा आहे का. मग खूप वेळ विचार केल्यानंतर मला एक्सपेक्टेड आन्सर आलं की नाही. तर मम्मीली नको, घरी जाऊ मस्त अद्रकवाली चाय पिऊ आणि छान घरी बसू आपल्या सोफावर आणि यूट्यूब बघू किंवा नेटफ्लिक्स. आता येताना तर मी मम्मीला आणलं जबरदस्ती, पण आता मम्मी नाही येणार. सो लिफ्टने जाऊया खाली. ती ओपन इकडे. खराब झाली आहे ती. सो इथे ही लिफ्ट आली की जाऊ खाली. असं वाटलं मीच पडतीये. मम्मी म्हणते चढताना तरी ठीक आहे, पण उतरताना असं वाटतं की पडेन मी. सो जाऊ लिफ्टने. ग्राउंड. ही आहे मी, ही आहे मम्मी. हे बरे नेक्स्ट. लिफ्ट. हे बापरे, केवढी घाबरते. काय मग? चलो, काय म्हणजे चला, हे आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलोय डिरेक्टली. पण मला असं वाटतं मी चुकली आहे, अजून खाली जायचं होतं आपल्याला. हा. मग जाऊया आता. आता तिकडे समोर एस्केलेटर आहे तिकडून. तर आता मी ना नायकाच्या काउंटरवर आले. सो मी हे लिपस्टिक्स चेक केलेत. ह्यापैकी जी पिंकिश दिसतीये ना ती मी फायनल केली आहे, बिकॉज सेटवर माझ्याकडे ब्राऊन वगैरे खूप आहेत वापरायला. पण आता मी बॉडी मिस्ट पण बघते आणि एक ही लिपस्टिक फायनल. मी परफ्यूम पण बघते. मला एक हे खूप आवडलंय, जोई दी असं काहीतरी नाव आहे. आणि अजून पण खूप ऑप्शन्स आहेत, मी ते बघते. मला आवडलेलं हे, पण ह्यामध्ये ओएसिस, मॅटिन, रेझन, आता हे सगळे मी ट्राय करून बघते आणि फिगर आउट करते की मला कोणतं आवडतं. कारण बाकी हे मिस्ट तर खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, मला चालणारच नाही. चला आता मम्मीला एक नेल पॉलिश सांगूया. मी तर एक लिपस्टिक घेतली. मला डार्क कलर हा, मग तू घे ना कोणती घ्यायची आहे. सो एक नेल घेऊ? पॉलिश, हा, सो एक तू सिलेक्ट कर, मग त्यापैकी आपण घेऊ कोणती तरी. मला याच्यात मरून कलर आवडतो. हा बघ,
हा मरून आहे ना, पण हा खूप डार्क आहे मम्मी. तो ब्राऊन सारखा हा वाटतो. खूप जास्त आहे.